आझादनगर परिसरातील मद्रासचाळ येथे राहत्या घराचा स्लॅब कोसळून 12 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. जयकुमार जयस्वाल या बालकाचा मृत्यू झाल्याने शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कुटुंबियांना 10 लाख रुपयांचा निधी मदत म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. बीटेक करणाऱ्या अनुराधा उदमले या मुलीला बीटेकच्या शिक्षणासाठी 17 लाख रुपये शैक्षणिक खर्च होता. वडील नसल्यामुळे मुलीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी 10 लाख रुपयांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. उर्वरित 7 लाख रुपये हे एज्युकेशन लोनच्या माध्यमातून कुटुंब भरणार आहे. याविषयी आज माजी महापौर नगरसेविका ठाणे महानगरपालिकेच्या मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मदत सुपूर्द केली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि अनेक नगरसेवक देखील येथे उपस्थित होते. तर या मदतीबाबतची विस्तृत माहिती या ठिकाणी माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे हे संवेदनशील आहेत ह्याचा प्रत्येक वेळी आपल्याला आलेला आहे. आणि माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आझादनगरमध्ये एका घराचं स्लॅब कोसळून दुसऱ्या घरावरती पडलं आणि त्याच्यामध्ये एकाचा 12 वर्षाचा जय जयस्वाल म्हणून जो मुलगा आहे त्याचं निधन झालं आणि त्याच्यामध्ये त्याची आई आणि छोट्या भावाचंही मार लागला होता त्यांना आणि त्यांना आपण ऍडमिट केलं होतं जवळच्या टायटन हॉस्पिटलमध्ये. तर ही दुर्घटना घडल्यानंतर साहेब स्वतः मला असं वाटतं की त्यावेळी आजारी होते आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचल्यानंतर त्यांनी त्वरित मदत त्यावेळी डिक्लेअर केली आणि आज आपण ती 10 लाखाची मदत त्यांच्या हातात सुपूर्द केलेली आहे. खऱ्या अर्थाने साहेबांचं मत होतं की गेलेल्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण त्या कुटुंबाला आर्थिक मदत देणं हे अनिवार्य आहे. कारण पालकमंत्री म्हणून ह्या ठाण्याचा राजकारण म्हणजे सगळा कारभार सांभाळत असताना ते किती संवेदनशील आहे हे आपल्याला त्याचा प्रत्येक वेळी येतो. आणि खरं तर एक आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की साहेबांनी कुठेही कधीही जातीभेद किंवा मतभेद कधीच ठेवला नाही. खरं तर हे आमचे वोटर्स देखील नाही आहेत आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या सांगण्यानुसारच ते राहायला आलेले आहेत, पण त्यांचं इकडे स्वतःचं रॅशन कार्ड वगैरे पण नाहीये. तरी पण साहेबांकडनं अशा प्रकारे त्यांना 10 लाखाची मदत होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की आमच्या महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांचे देखील मनापासून आभार मानेल की ज्यावेळी ते इन्सिडेंट घडलं त्यावेळी तात्काळ त्यांची टीम तिथे उपस्थित झाली आणि आई आणि मुलांवर जे उपचार करायचे होते ते ताबडतोब त्यांनी केले आणि त्याचा सर्व खर्च महापालिकेने उचलला. आणि अशा प्रकारे मला असं वाटतं की आयुक्त देखील खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टीसाठी तत्पर आहेत आणि तेही कार्यशील म्हणून काम करतायत. तर खरं तर त्यांना देखील म्हणजे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. आणि आज खऱ्या अर्थाने मला आनंद होतोय की अशा प्रकारे वॉर्डामध्ये कुठलीही घटना घडली तर साहेब त्वरित उपलब्ध असतात आणि आपल्या सगळ्या वॉर्डातील नागरिकांसाठी पालक म्हणून धावत येतात. ही त्यांचं मोठं उदाहरण आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याकडूनच ऐकलं तर ते बरं होईल. नंतर मग आपण यांचं दुसऱ्याचं